बाबा, मी काय म्हणते, अगं त्याच्या हातनं चुकून ब्लाऊज कापला गेला असेल. शोभे, त्याला काही बोलू नकोस ना आता. हा ताई, मला कसं मुद्दाम नाही करणार. ए चोमडे, तुला कोणी सांगितलं मध्ये मध्ये बोलायला? हा, जा काम कर जा. मी तर भानू, जा सगळ्यांसाठी चहा कर. वय शोभा वहिनी, चला निघतो आता आम्ही. हो, आता तुम्ही ऐकलं नाही का शोभा वहिनी काय म्हणल्या भानूला? हा, चहा करायला म्हणल्या ना. आता चहा पिऊनच जाऊ काय? हा हा, आमचे हे अजून कसे आले नाहीत? आल्यावर चांगला जाब विचारणार आहे. आता फोन करून बघ ना, कुठे एक मेलाय. केला होता, उचलला नाही. असना तो मुद्दा म्हणून लेट येणार बघ. हा, नाही नाही, असं कसं? हा आज शोभा वहिनींना मोहन दादा बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे. हा काय वहिनी? भानू, झाला का चहा? वय हा, दे लवकर. यांच्या स्कूटरचा आवाज आले वाटतं. आलेच मी. तू कुठे चाललीस? ते ते कपडे वाळत घातलेत ना, ते घेऊन येते मी. हा, आलेच. आज मोहन भाऊजींचं काही खरं नाही बाबा. ए मोन्या, अरे इकडे ना. आज पण काहीतरी घोळ केलेला दिसतोय. मदन, तू काय रे मोहन, कसल्या विचारात? कसलेच नाही. अरे तुम्ही त्याला जरा दम टाकू द्याल की नाही? हे घे. तसं नाही, सहजच बोलवलं गप्पा गोष्टी करायला. काय मग मोन्या, काय कामाचं कसं काय? तुला कसं कळलं? काय? ए कामाचं चाळीत सगळ्यांना माहिती. सगळ्यांना माहितीये. हा मग, अरे तू बुटीक मध्ये काम करतो ना ते. हा ते. तुला काय वाटलं, काही प्रॉब्लेम झाले का? नाही नाही, काय अरे ऑफिस मध्ये सगळं व्यवस्थित आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. आणि घरात काय काय झालं घरात? अरे मी काय ऐकलं, काय तू म्हणे ब्लाऊजचा एक हातच कापला. किती हा वेंधळेपणा. नाही तर काय, अरे मोने असं ना शोभा वहिनी घरातून बाहेर काढायला एक दिवशी. राहुल, आजोबा बरं मी येतो. हा तुझा आम्ही करतो नुसताच दूर. येतो आजोबा. जा बाबा तू जा. मला तुम्हाला काय, मला साहेब द्या ना, हेल्मेट आणि डबा ठेवते मी. नको. भानू, घरात खूप काम आहे. भांडी घासायची आहे ना,
जात हो आत. आज यायला उशीर झाला. झालं सुरू. आता मजा बघा. मला नाही वाटत शोभाबाईंनी आज भाऊजींना घरात घेतील. मोहन अरे दारात का उभा, आत ये ना, तुझंच घर आहे ना. नाही आजी होऊ दे तुमचं सावकाश, मी थांबतो, काय हरकत नाही. मालक पाणी. इथे माझ्या तोंडचं पाणी पळालंय आणि तुम्ही पाणी पिताय. मोहन भाऊजी, तुम्ही खरंच भारी डिझायनर ब्लाऊज शिवता. आज कळलं मला. हो की नाही शोभाबाईंनी? हे अंजली, माधुरी, चला निघा आता. मोहनला सुद्धा आता जरा आराम करायचा असेल. मोहन भाऊजी, ऑल द बेस्ट. शोभे, आरती कर आरती. भला मोठा पराक्रम केलाय महाशयांनी. हा. हे कोणी केलं? माझ्या लकी ब्लाऊजचा हात का कापलास? माहित नाही, खरंच माहित नाही. मोहन, उगाच साळसूतपणाचा आव आणू नकोस. मुकाटाने कबूल कर. तू कसा आहेस ना हे मला चांगलंच माहितीये. सगळ्यांना मी दिसते, माझं तोंड फटकय, पण तू जे करतोस त्याचं काय? एक काम धड करत नाहीयेस तू. आज सगळ्या बायकांसमोर माझी बदनामी झाली तुझ्यामुळे. आणि त्यात तू माझ्या लकी ब्लाऊजचा हात कापलास. अरे अरे मला भिशी सुद्धा लागली नाही. एक साडी काय, 1 किलो टोमॅटो सुद्धा घेता येणार नाहीत. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. मला टोमणे ऐकावे लागले सगळ्यांचे. जाऊ दे शोभे, कशाला बोलतेस? अगं आपलंच नाणं खोटे आहे. दुसऱ्यांना कसला दोष देतेस? हो ना. मी सांगू, या मास्टरड्याला ना दुसऱ्यांची कामं बरोबर जमतात. हे त्याने ना मुद्दामच केलेलं आहे. हो ना. आणि चेहरा तर असा करतो ना जसं काही मला यातलं काही माहितच नाही. अगं लोक आपल्याला मूर्खात काढतात. असा सोडणार नाही तुला. ब्लाऊजची वाट लावलीस ना माझ्या. आता ब्लाऊज सकट साडी पण हवी आहे मला. नुसती मान काय हलवतोय? पगार झालाय ना. मारे सांगितलं होतस ना तुला बाहेर घेऊन जातो जेवायला. अरे शुंभासारखं का उभा राहिलाय? बोल ना, कुठे आहे पगार? मोहन, अरे बोल ना. आधीच माझं डोकं फिरलंय, अजून फिरवू नकोस. काय झालं? आज
आजही पगार नाही दिला. अरे मग खायचं काय? दगड धोंडे खायचे का? कुठे पाडलाच नाही ना पगार? नाही. हा मग एवढा वेळ का लागतो सांगायला? मास्टर द्या, कुठे उधळले नाहीस ना पैसे? अरे बोल मोहन. शोभा, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? पगार संपला का? नाही, तसं नाही. अरे मग काय सांगायचं ते सांग ना पटकन. मला माझी नोकरी गेली. काय? अशी कशी गेली? मग मला कामावरून काढून टाकलं. वा, छान. ऑफिस मध्ये काहीतरी गडबड केली असेल. हा, आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, अशी गत झाली आता आपली. अरे आता काय करणार आहेस तू? आणि असे कसे ते कामावरून काढू शकतात? तू काहीच बोलला नाहीस. शोभे, हा काही बोलेल असं वाटतं का तुला? ते जा म्हणाले, यांनी बॅग घेतली, आला घरी. नाही, तसं नाही. मी अरे तसं नाही मग कसं? सकाळी बाहेर पडताना कुणाचा थोबाड बघून बाहेर पडला कुणाच ठाऊक. आता काय करायचं ठरवलंयस? आता आणि काय करणार? चाळीतल्या सगळ्यांची कामं तर तो करतोस, तेच करणार. बाई माझं नशीबच फुटकं ग. असा नवरा पदरात पडला. मास्टर रेडी आहे. का विश्वास ठेवला तुमच्यावर? का लग्न केलं? चुकलं माझं. अरे या माणसाशी लग्न करून काही मिळालं नाही मला. हो ग शोभे, हो, काही राहिलं नाही बघ तुझ्या आयुष्यात. किती किती सहन करते मी या माणसामुळे लग्न झाल्यापासनं. कसली हौस नाही, मौज नाही. म्हटलं बिशी लागल्यानंतर 4 गोष्टी घरात आणेन, पण नाही, बिशी सुद्धा लागली नाही मला. का तर या माणसाने माझा लकी ब्लाऊज फाडला. केलं मी माफ. हा पण निदान साधी आपली नोकरी, अरे स्वतःची नोकरी तरी टिकून ठेवायची. गेली ना. भीक मागायची पाळी आली रे. काय ग? हळू ना जरा, लागलं असतं ना. बरं होईल लागलं तर. तेवढी अक्कल येईल त्यांना. अगं त्याला नाही, मला लागलं असतं. त्याला काही फरक पडत नाही. बघ कसं घुमण्यासारखं उभा आहे. काय त्याच्यावर काय परिणाम? भांड्यांची वाट लागेल. मला तर वाटतं ना घरातलं सामान विकूनच आता जगावं लागणार आहे. आधी ना ही मशीनच काढते. नको नको शोभा, मशीन विकू नको, असं करू नको. मी करतो काहीतरी. काय करणार आहात? काय करणार आहात? साईटल्यांची कामं करून पैसे मिळणार आहेत? द्या ना, द्या. कुणाचा ब्लाऊज शिवून द्या, कुणाच्या तरी साडीला फॉल लावून द्या. आता तेवढीच कामं करा. माझं चुकलं ग, माझं चुकलं. या मास्टरड्याबरोबर तुझं लग्न लावलं. ते काही करण्याची धमकच नाही या माणसाच्या अंगात. बाई माझं डोकं अगदी गरगरायला लागलं या माणसाचा विचार करून. ए भानू, चल मला जरा गरम गरम पाणी तापून दे बाई. आई आई. अहो पण मला ए मालकाचे, ते नवरा बायको बघतील ना काय करायचं ते. तू कशाला मध्ये पडतेस? चल. तरी मी म्हणाले होते मोहन भाऊजींचाच काही खरं नाही म्हणून.
अहो मी पण म्हणालो होतो ना, शोभा वहिनी नाही एक ना एक दिवस या मोन्याला घरातून बाहेर काढतील, पण तो दिवस एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं राव. नुसताच दूर केलाय. आई हा. तुझा मी बरोबर वटणीवर आणते यांना. चांगला सरळ कर याला. काय ग तू काय मूर्त बघतेस? चल माझ्या बरोबर चल. जरा कुणाच्या घरी खुट्ट वाजलं ना जमली सगळी. काय तमाशा चालू आहे? जा आपापल्या घरी जा आणि झोपा. चल जा. खबरदार घरात पाऊल टाकला तर जोपर्यंत काही करून दाखवत नाही ना तोपर्यंत आत यायचं नाही. शोभा माझं ऐक. हीच तुमची शिक्षा. अगं शोभा, कर आणि मग करून दाखव. चल. शोभा ऐकून तर घे. शोभा चालता हो. शोभा दार उघड. शोभा ए शोभा. अगं लीलावती, तू तरी समजावते शोभाला. किती बोलते ती मोहनला. हे वंदे, शोभाला समजवायची मला काही गरज नाही आहे. ती जे करते ना ते बरोबरच आहे. त्यांनी केलंच तसं. आणि एक सांगू, हे प्रत्येकाच्या घरात जे डोकावतीस ना ते आधी बंद कर आणि घरी जा नवऱ्याची काळजी कर. चला, तुम्हाला पण लागला का तिचा गुण? चला. नसत्या चौकशा पाहिजेत सगळ्यांना. बघा मोहन, माझ्यामुळे तुझी नोकरी गेली ना, आता मी तुला ती परत मिळवून देणारच. काय ग, तुला काय स्पेशल आमंत्रण हवंय आते म्हणून? चला आते. या मोन्याला ना चांगली सद्दल घडवली पाहिजे, त्याशिवाय सुधारणार नाही. अहो, मालकने एवढं काय केलेलं आहे? त्यांची नोकरी गेली तर त्यांना मदत नको करायला? अरे वा, तुला भारी पुळ का आला का त्याचा? हा, जास्त शहाणपणा नकोय. चटई टाक आणि झोप. तुम्ही ताईंना समजावा ना. चटई टाक आणि झोप. बांग दे मला, डोकं गरगरायला लागली मला. सगळ्यांना मी दिसते, माझं तोंड फटकय, पण तू जे करतोस त्याचं काय? माझं चुकलं ग, माझं चुकलं. या मास्टर डॅबरून तुझं लग्न लावलं ते. काही करण्याची धमकच नाही या माणसाच्या अंगात. अरे या माणसाशी लग्न करून काही मिळालं नाही मला. सगळी माझी चूक आहे. माझ्यामुळेच माझी नोकरी गेली.
माझ्याकडे असं काय होतं की माझ्या बरोबर कोणी लग्न करावं? काहीच नाही. पण तरी शोभाने माझ्याशी लग्न केलं. पण लग्नानंतर मी तिच्यासाठी काय केलं? काहीच नाही. सगळं माझ्यामुळे होतंय. शोभाची चिडचिड पण माझ्यामुळेच होते.